तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, मी फक्त तू माझा हात घट्ट धरून ठेव. तुम्हाला निवडण्यामागे कारण आहे, ते म्हणजे तुमच्या कुळाचा उद्धार. अनेकदा आपल्यावर जी संकटे येतात ती फक्त आपली नसतात, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही दोषांची असतात. पण जेव्हा तुमच्यासारखा एक सात्विक आत्मा स्वामींच्या चरणी लागतो, तेव्हा तुमच्या भक्तीची पुण्याई तुमच्या मागच्या 7 पिढ्यांना आणि पुढच्या 7 पिढ्यांना तारून नेते. तुम्ही तुमच्या घराचे दीपस्तंभ आहात. तुमच्या वागण्यातून, तुमच्या संयमातून आणि तुमच्या भक्तीतून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडणार आहे. तुमच्या घरात जी सततची कटकट, आजारपण किंवा तणाव होता, तो आता हळूहळू विरघळून जाईल. कारण जिथे स्वामींचा वास असतो तिथे कलियुगचा प्रभाव चालत नाही. पण सांभाळून राहा. जेव्हा तुम्ही या उंचीवर पोहोचता तेव्हा तुमचा अहंकार डोकं वर काढू शकतो. मी किती पूजा करतो, मी किती सहन केलं, हा भाव तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण साखरेच्या पोत्यात एक जरी मुंगी शिरली तरी पोतं